लाडकी बहीण योजना दोन अत्यंत आनंदाच्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन आलोय। मुख्यमंत्री साहेबांनी थोड्याच वेळापूर्वी घोषणा केली। सर्वात अगोदर तुम्हाला सांगणार आहे 50 लाख महिलांना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत 31 ऑगस्ट पासून। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच 50 लाख महिलांना 17 सप्टेंबरला भेटणार आहे 1,500 रुपये परत। लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला 3,000 रुपये कधी भेटणार आहेत लक्षात घ्या, 31 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे। आणि ज्या महिला 50 लाख आहेत त्यांना परत सप्टेंबर महिन्यामध्ये 17 तारखेला 1,500 रुपये भेटणार आहेत। लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला 4,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत सप्टेंबर महिन्यापर्यंत। अत्यंत आनंदाची बातमी। आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला या 50 लाखांमध्ये जर पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी ह्या 3 कंडिशन आहेत, 3 अटी आहेत। त्या अटी जर पूर्ण झाल्या तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। तर त्या 3 अटी कोणत्या आहेत तुम्हाला मी लगेच सांगणार आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे, मी सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये सांगणार आहे। चला, सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही फॉर्म केव्हा भरला आहे खूप महत्वाचं आहे। तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे तुमचं नाव, तुमचं गाव, तुम्ही कधी फॉर्म भरला होता, पहिली गोष्ट। दुसरं म्हणजे तुमचं अप्रूव्ड मेसेज आहे का, तुम्हाला अप्रूव्डचा मेसेज आलाय का, ते कसं चेक करायचं, पेंडिंग आहे का, रिव्ह्यू आहे का, काय स्टेटस आहे तुमचं, ते चेक कसं करायचं ते पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे। आणि तिसरी महत्वाची गोष्ट, डीबीटी केव्हा ऍक्टिव्ह झालंय। तर मला मागच्या लेक्चर मध्ये विचारलं होतं बऱ्याच ताईंनी की सर आम्हाला अप्रूव्डचं कसं चेक करायचंय, आम्हाला अप्रूव्डचा मेसेज आला नव्हता, ते पेंडिंग आहे का, रिसबमिटचं बटन आलंय का, नेमकं काय आहे ते आम्हाला सांगा। डीबीटी कसं करायचं, ते ऍक्टिव्ह आहे का नाही ते चेक कसं करायचं, तर ते आम्हाला सांगा, त्याची प्रोसेस आम्हाला सांगा। त्याच्यामुळे सविस्तरपणे सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। चला, सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला जायचं आहे पोर्टलवर। तुम्हाला जर चेक करायचं असेल तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला गुगलवर जा, मोबाईल मधल्या गुगलवर जा, गुगलवर जाऊन माझी लाडकी बहीण असं टाका। त्याच्यानुसार तुम्हाला अशा स्वरूपाचं पेज ओपन होईल। त्या ठिकाणी हे लॉग इनचं पेज, याला म्हणतात लॉग इनचं पेज। या लॉग इनच्या पेजवर तुम्ही जो मोबाईल नंबरनी टाकला होता, फॉर्म भरला होता, त्या मोबाईल नंबर टाकायचा, या ठिकाणी पासवर्ड या ठिकाणी टाकायचा, कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं। सोपं आहे, काही अवघड नाही या ठिकाणी। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लॉग इन होईल, ज्यावेळेस तुम्ही मोबाईल नंबर सगळं पासवर्ड व्यवस्थित टाकताल लॉग इन होईल। लॉग इन झाल्यानंतर जर तुमच्या प्रोफाईल मध्ये काही दुरुस्ती करायची असतील तर या प्रोफाईल बटनावर जाऊन तुम्ही दुरुस्ती करू शकता, किंवा जर तुम्हाला चेक करायचंय, तुम्ही फॉर्म ऑलरेडी भरलाय, तुम्हाला चेक करायचंय की तुमचं स्टेटस काय आहे, तर या ठिकाणी बघा यापूर्वी केलेले अर्ज या बटनावर क्लिक करायचे, यापूर्वी केलेले अर्ज या बटनावर क्लिक करायचंय। ते केल्यानंतर बघा तुमचे जेवढे तुम्ही फॉर्म भरले होते, 1 2 3 4 काही रिजेक्ट झाल्यामुळे डबल तुम्ही फॉर्म भरले असेल, सगळे फॉर्म या ठिकाणी येतील आणि सगळ्यात या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी ऍप्लिकेशन स्टेटस। जर तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्ड असेल, लिहिलेलं असेल अप्रूव्ड, तर काही टेन्शन नाहीये, अप्रूव्ड झालेलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे। पण जर या ठिकाणी पेंडिंग दिसत असेल, पेंडिंग, तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये, पण तुम्ही या टप्प्यामध्ये पात्र नाहीयेत, दुसऱ्या नाही तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत। दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत, तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटतील। तर तुम्ही सर म्हणत असताल की आता दादा आम्हाला सांगा की बाबा हे आम्हाला पेंडिंग दिसतंय, कुणाला रिव्ह्यू मध्ये दिसेल, कुणाला रिजेक्ट झालेलं दिसेल, तर आम्ही काय करायचं सांगतो। पहिली गोष्ट लक्षात घ्या, जर पेंडिंग दिसत असेल तुम्हाला या डोळ्यावर क्लिक करायचं, बघा हे आय बटन, याला म्हणतात आय बटन, या डोळ्यावर क्लिक करायचे। डोळ्यावर क्लिक केल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या डिटेल्स समोर येतील, तुम्ही फॉर्म कसा भरला होता, काय सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट लावल्या सगळं दिसेल। त्याच्यानंतर खाली तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल कोणाकडे पेंडिंग आहे। तुमचं जर पेंडिंग असेल, डिस्ट्रिक्ट लेवलला पेंडिंग असेल, किंवा तुमचं विलेज लेवलला पेंडिंग असेल, किंवा कुणी वॉर्ड लेवलला पेंडिंग असेल, तालुका लेवलला पेंडिंग असेल, काय जे असेल नगरपालिकेकडे पेंडिंग असेल, जे असेल तुमचं स्टेटस त्या ठिकाणी तिथं दिसेल तुम्हाला। ते दिसल्यानंतर जर पेंडिंग असेल तुम्ही तिथं काही करू नका, किंवा तुम्हाला काही करण्याची गरज नाहीये। पण जर या ठिकाणी रिजेक्ट आलं असेल, रिजेक्ट जर आले असेल तुम्हाला, तर तुम्हाला काळजी करायची आहे आणि तुम्हाला परत फॉर्म भरायचा आहे, रिसबमिट
तुम्हाला काय करायचंय, फॉर्म रिसबमिट करायचंय, म्हणजे पुन्हा फॉर्म भरायचा आहे. तर ही गोष्ट कुणाला काय अडचणी आहे आतापर्यंत कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहिलं तुम्हाला मी सांगितलंय ते म्हणजे फॉर्म कधीपर्यंत भरायचा होता तुम्हाला, 25 ऑगस्टच्या अगोदर. 25 ऑगस्टच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरले होते, 26 ऑगस्ट पर्यंत ज्यांनी फॉर्म भरले आणि त्यांना अप्रूव्डचा मेसेज आलाय 26 तारखेपर्यंत, 26 ऑगस्ट पर्यंत जर अप्रूव्डचा मेसेज आला असेल तर त्यांना पैसे भेटणारे दुसऱ्या टप्प्यामध्ये. याद्या रेडी आहेत. 27 तारखेला त्यांनी सांगितलंय की याद्या रेडी आहेत, म्हणजे 27च्या अगोदरच्या महिलांना या ठिकाणी पैसे येणार आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, पेंडिंग आहे तुमचं या ठिकाणी, तर प्रॉब्लेम घ्यायची गरज नाही. तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटतील. ताईंनो, आतापर्यंत काही अडचण असेल तर सांगा. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेत मी समजून सांगतोय. तरी तुम्हाला काही डिटेल्स हवे असतील तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला नाव काय ते सांगा, तुमचं अडचण काय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. सगळ्या प्रश्नाची उत्तर मी संध्याकाळी 7 वाजता देणार आहे. लक्षात घ्या, संध्याकाळी 7 वाजता सगळ्यांनी हजर राहायचं याच युट्यूब चॅनलवर. युट्यूबला तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. खूप छान माहिती देतोय, सगळ्यांनी लाईक करून ठेवा. चला, आता आपण बघितलं की बाबा कशा स्वरूपात तुम्ही स्टेटस चेक करू शकतात. आता तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे की अप्रूव्डचा मेसेज येणं खूप गरजेचं आहे. हा अप्रूव्डचा मेसेज या ठिकाणी बघा अशा स्वरूपात दिसेल. तुमचा ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी दिसेल. फॉर MMLBY हॅज अप्रूव्ड या ठिकाणी गव्हर्नमेंट, महागव्हर्नमेंट तर्फे हा मेसेज आलेला आहे. तर असं अप्रूव्ड ज्यावेळेस तुम्हाला मेसेज येईल मोबाईलवर तर तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहेत. पण 26 तारखेच्या अगोदर आला तर चांगली गोष्ट आहे, कारण त्या याद्या तयार झालेल्या आहेत. ते याद्या त्यांच्याकडे आता पुढे पाठवायचं चालू आहे त्यांचं. त्याच्यामुळे त्यांच्या याद्या कंप्लीट झाल्या 27 तारखेला, म्हणून 26 तारखेपर्यंत तुम्ही जर अप्रूव्डचा मेसेज आला तर खूप चांगली गोष्ट आहे. चला, नंतर आता पुढचं बघूया की बाबा बरेच जण म्हणत होते की सर हे डीबीटी म्हणजे नेमकं काय, आम्हाला डीबीटी समजत नाहीये. बरेच जण म्हणतात आधार कार्ड लिंक करून घ्या, आधार कार्ड जोडा, कोणी म्हणते KYC करा, कोणी म्हणते डीबीटी करा. सगळ्या गोष्टी सेम आहेत, काही टेन्शन नाहीये. फक्त सांगायचा दृष्टिकोन वेगळा आहे किंवा नावं वेगवेगळे आहेत, सेमच आहे. डीबीटी म्हणजे काय, तुमच्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या सरकारच्या योजनेचा पैसा तुमच्या डायरेक्ट अकाउंटला बँकेला पाठवण्यासाठी जी ही असते स्कीम असते किंवा जी बाबा एक पद्धत काढली त्यांनी, जी योजना काढली किंवा जे गोष्ट त्यांनी केली आधार कार्डला जोडायची, त्याला म्हणायचं डीबीटी करून घ्यायचंय. तर डीबीटी करण्यासाठी तुम्हाला बघा खूप साऱ्या गोष्टी आहेत. काही काही ऑनलाईन पण स्वरूपात तुम्ही डीबीटी करू शकतात किंवा बँकेमध्ये जाऊन देखील. बघा मी स्वतः या ठिकाणी बँकेमध्ये तुमच्यासाठी गेलो होतो आणि तुम्ही अशा स्वरूपात बघा अधिकाऱ्यांना तुम्ही भेटू शकतात. क्लर्क असतात त्या ठिकाणी किंवा मॅनेजर असतील त्यांना भेटून तुम्ही सांगायचंय तुमचा हा आधार कार्ड नंबर आहे, ह्या गोष्टी माझ्या आहेत, हे आधार कार्ड नंबर माझ्या नावाचं जे आहे ते बँकेला डीबीटी करून द्या. तर त्या ठिकाणी तुमचं ते डीबीटीचा फॉर्म भरून घेतील, ऑथेंटिकेशन होईल, तुमचं थंबचं वगैरे ऑथेंटिकेशन होईल. पण काही काही बँकेमध्ये असं असू शकतं की फॉर्म भरून घेतला जाईल, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही गोष्टी सेमच आहेत. त्यांना फक्त एक गोष्ट सांगायचं आहे की आम्हाला डीबीटी करून घ्यायचं आहे. डीबीटी म्हणणं खूप गरजेचं आहे. नसतं तुम्ही नुसतं आधार कार्ड त्यांना म्हणताल आधार कार्ड जोडायचंय, म्हणजे ते आधार कार्ड फक्त जर नसलं तुमच्या अकाउंटला तर आधार कार्ड घेऊन टाकतील, असं नाही, घेणार नाहीत, आधार कार्ड घेतील. पण डीबीटी होणं खूप गरजेचं आहे. डीबीटीचा वेगळा फॉर्म भरून घेतला जातो, त्याच्यामुळे डीबीटीचा फॉर्म भरायचा आहे असं त्यांना सांगा. किंवा मराठीत त्यांना सांगा की बाबा सरकारच्या योजनेचा पैसा आमच्या अकाउंटला यायचा आहे. त्यांना लगेच समजून येईल बाबा लाडक्या बहिणीचा आम्हाला पैसा आम्हाला पाहिजे आमच्या अकाउंटला. तर त्यांना कारण ऑलरेडी वरून ऑर्डर आलेले आहेत, वरून आदेश आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना फक्त जाऊन सांगा तिथं की आम्हाला आमचं डीबीटी करून घ्यायचंय. डीबीटी म्हणलं की ते बरोबर ते तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेबरोबर डीबीटी करून घेऊ शकतील. आणि नंतर बघा तुम्ही म्हणत असाल की हे चेक कसं करायचं, आमचं झालंय का नाही ऍक्टिव्ह, तर तुम्ही काय करायचं बघा, हे वेबसाईट आहे माय आधार नावाची, ही वेबसाईट आहे. गुगलवर जा, माय आधार असं सर्च करा. त्यामध्ये सर्च केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी दिसेल अशा स्वरूपाचं लॉग इन बटन हे दिसेल. या लॉग इन वर क्लिक करा. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा आधार कार्ड या ठिकाणी टाका, नंबर एंटर, कॅप्चा म्हणजे जे बाजूला कॅप्चा दिसेल तो कॅप्चा या ठिकाणी टाका आणि गेट ओटीपी. बघा लॉग इन विथ ओटीपी वर तुम्ही क्लिक करा, म्हणजे तुमच्या मोबाईलवर काय होईल, ओटीपी येईल. तो ओटीपी आल्यानंतर त्याला लॉग इन करा. ओटीपी कुणाला सांगू नका ताईंनो, एक कळकळीची विनंती, तो ओटीपी कुणाला सांगू नका. कोणते जे ओटीपी येतील
म्हणजे हेच नाही, तुमच्या मोबाईलवर कोणते जरी OTP आले तर ते कोणाला शेअर करत जाऊ नका, ते तुमच्या पुरते मर्यादित ठेवत जा. चला, अशा स्वरूपात हे पेज उघडेल, डॉक्युमेंट वगैरे सगळे हे चेक करू शकता तुम्ही. त्यातलं हे महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे बँक सीडिंग स्टेटस याच्यावर क्लिक करायचंय. काय करायचं तुम्हाला? बँक सीडिंग स्टेटस यावर क्लिक करायचंय, म्हणजे तुमचं चेक करायचंय. जर बघा तुमचं असं इनएक्टिव्ह असेल, बघा इथं लिहून आलंय बघा इनएक्टिव्ह, तर इनएक्टिव्ह जर तुम्हाला या ठिकाणी आलं असेल लिहून, तर तुम्हाला या ठिकाणी काळजी करावं लागणार आहे, कारण तुम्हाला पैसे येणार नाहीत. मग तुमचा गव्हर्नमेंटचा तुम्हाला अशा स्वरूपाचा मेसेज पण येईल बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही, जोडलेलं नाही. लवकरात लवकर बँकेमध्ये जा आणि डीबीटी करून घ्या. सरकारचा हा मेसेज पण तुम्हाला येऊन जाईल. तर लवकरात लवकर तिथं जायचं आहे, ऍक्टिव्ह करायचं आहे आणि परत आधार कार्डवर जाऊन अशा स्वरूपात चेक करा. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, या ठिकाणी ऍक्टिव्ह झाले तर बटन दिसतंय बघा, ऍक्टिव्ह दिसतंय तुम्हाला. जर ऍक्टिव्ह तुमचं असं झालं तर समजा की तुमचं ऍक्टिव्हेशन कंप्लीट झालंय. अशा स्वरूपात सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगितलेल्या आहेत. काही अडचणी असतील तर प्रश्न विचारू शकतात. तुमचं नाव, जिल्हा, गाव वगैरे सगळं टाका कमेंट बॉक्समध्ये. काही अडचणी असतील तर विचारा. आज आपण इथेच थांबूया. संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह भेटणार आहोत, सगळ्या प्रश्नाची उत्तर देणार आहे. प्रश्न तुमचे विचारा. संध्याकाळी 7 वाजता भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.